शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापुरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरची छोटीशी नाटिका सादर करण्यात आली. विषयी एक प्रसंग सादर करणार आहे, ते तुम्ही शांततेत ऐकावं. अरे बापरे, मी तर खूप थकली. मी आता थोडा आराम करते. सावित्री, सावित्री, अगं तुला तर खूपच ताप आहे. चल दवाखान्यात. नाही, माझा ताप तर असाच बरा होणार. मला फक्त तुम्ही एक साडी घेऊन द्या. माझी सावित्री तर कधीच साडी मागत नाही. याचा कारण मला शोधणं पडेल. मला आता शाळेत जावं लागेल. ओ माय तसा मुलींना काय शाळा शिकवते? हे घे शेण. हो माया बेटा, शाळेत जाते. हो माया होत असा कुठे मुलींना शिकवायला चालली? हे घे डबा. हे हसू मारणार आहे. हो माया होत असा कुठे मुलींना शिकायला चालली? ते काय बारिस्टर गिरिस्टर होणार? हे घे चिखल. आणि माझं कुठली खूप नमस्ते बेटा, बसा बसा. ताई तुमच्यावर कोण तेल टाकलं? ताई तुमच्यावर पाणी कोण टाकलं? ताई तुमच्या ताई तुमची साडी तर खराब झाली. बाई शिवण्याच्या आधी काय झालं? काही नाही बेटा, बसा तुम्ही, मी येते. बेटा, आपण शिकून खूप मोठं बनायचं आहे आणि शिक्षणाचं ज्ञान घ्यायचं आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावून शिकून मोठं बनायचं आहे. बाई, मी वकील झाली. बाई, मी कलेक्टर झाले. बाई, मी डॉक्टर झाले. बाई, मी पोलीस झाले. मुलींना चांगलं शिक्षण द्या. त्यांना मुलाप्रमाणे स्वातंत्र्य द्या. मुला मुलीमध्ये भेद करू नका. ज्ञानाचा दिवा घर घर लावा आणि मुलींना शाळेत पाठवा. आम्हाला या प्रसंगात नाटकातून असं सांगायचं आहे की सावित्रीबाई किती कष्ट सहन केले तरीही त्यांनी मुलींनी शिकवले. आपल्याला अशाही प्रकारे या सगळ्या मुलींना शिक्षण द्यायचं आहे. धन्यवाद.